चला तर मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचे आपल्या चॅनलमध्ये. तर आज बघा, आपण एकदम पारंपरिक पद्धतीने काळ्या मसाल्याची वांग्याची भाजी बनवणार आहोत. तर बघा, इथे कांदा घेतलाय मी. कांदा असा उभा कट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तवा ठेवलाय. तवा गरम झाला की त्याच्यावरती कांदा भाजून घ्यायचा आहे. शक्यतो गावाकडे आहे ना, कांदा मस्त चुलीत भाजला जातो बरं का, तारीला लावून. पण आता माझ्याकडे तार अवेलेबल नव्हती, त्याच्यामुळं मी तव्यावरतीच कांदा भाजून घेणार आहे. तर बघा, आता आपला कांदा भाजतोय तोपर्यंत इकडे आपण बाकीचे मसाले काढून घेऊया. खोबरं असं उभं कट करून घ्यायचे बारीक. मसाला आपण मिक्सरमध्ये वाटणार आहोत त्याच्यामुळे. तर बघा, खोबरं घेतलं, हिरवी मिरची घेतली, धने घेतलेत, त्याच्यानंतर शहाजिरे, थोडीशी खसखस, एक लवंग, एक मिरे, छोटे दालचिनीचा तुकडा, एक तेजपत्ता आणि एक चक्री फुलची पाकळी घेतलेली आहे. तर बघा, आता कांद्याचं सर्व पाणी सुकलं की त्याच्यामध्ये आपण आता थोडं तेल टाकून घेऊया. आणि मग कांदा आपण चांगला मस्त असा काळा होईपर्यंत भाजून घेणार आहोत. खूप पण काळा नाही करायचा बरं का, मग भाजी ना अशी आपली जळकट लागते. तर बघा, अशा प्रकारे कांदा भाजून घेतला आहे मी. त्याच्यानंतर कांदा साईडला करून घ्यायचा आहे सर्व. तेल टाकून घेतलं आहे तव्यामध्ये. आणि आता आपण खोबरं पण त्यामध्ये भाजून घेणार आहोत. व्यवस्थित मस्त असं लालसर होईपर्यंत त्याला तळून घ्यायचं आहे. छान लालसर होईपर्यंत खोबरं तळून घ्यायचं. खूप करपायचं पण नाही बरं का त्याला. तर बघा, अशा प्रकारे खोबरं पण तळून घेतलं आहे मी त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर जे खडे मसाले घेतले होते ना आपण, ते टाकून घ्यायचे आणि लगेच वरतून धने टाकून घ्यायचे, म्हणजे आपले खडे मसाले पण करपत नाही. आणि धने ते पण व्यवस्थित चांगलं तेलामध्ये तळून घ्यायचे. नंतर शेवटी आपण ते जे खसखस, शहाजिरे घेतले होते, तेजपत्ता, ते टाकून घेणार आहोत. आणि सर्व मसाला मिक्स करून छान मसाला भाजून घ्यायचा आहे. मसाला भाजून झाला की एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. आणि आता हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या. जेवढं तिखट आपल्या घरामध्ये खाल्लं जातं त्या प्रमाणात हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे. बघा, मिरच्या पण अशा छान मस्त भाजून घ्यायच्यात. त्यानंतर शेंगदाणे घेतलेत मी. शेंगदाणे पण भाजून घ्यायचे. तर हवं असेल तर थोडं फुटाणे टाकले तरी पण चालतात बरं का, पण इकडे शेंगदाणे होते माझ्याकडं म्हणून मी शेंगदाणेच टाकत आहे. काही काही ठिकाणी थोडे फुटाणे पण टाकले जातात आणि थोडे शेंगदाणे. तर बघा, शेंगदाणे पण असे भाजून घ्यायचे. तर त्याच्यानंतर ते पण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. आणि ते आता आपण बोंबील कट करून घेतलेले आहेत. असे बोंबील पण इथे आपण पहिले थोडे भाजून घ्यायचे, नंतर तेल टाकून ना त्याला तळून घ्यायचं आणि तव्यावरच ठेवून द्यायचे, मग ते कडक होतात. मस्त आपण अशी बोंबील वांग्याची भाजी बनवणार आहोत. खायला खूप टेस्टी लागते बरं का, असं बोंबील टाकून वांगं. तर बघा, आता मसाला काढून घ्यायचा भांड्यामध्ये. कोथिंबीर घेतलेली आहे. त्याच्यानंतर आता त्याच्यामध्ये आपण ना हळद टाकून घ्यायची आहे आणि मीठ टाकून घ्यायचे. मसाला आता आपण मिक्सरला बारीक करून घेऊया. पहिले जो आपण काळा मसाला टाकला होता ना, तो बारीक करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर त्या मसाल्यामध्ये शेंगदाणे टाकायचे आहेत. नसेल एका भांड्यात तेवढा मसाला बसत तर 2 पार्टमध्ये वाटला तरी पण चालतो. बघा, अशा प्रकारे मस्त मसाला वाटून घेतला आहे मी बारीक.
त्याच्यानंतर पातेलं घेतलं आहे, त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं थोडंसं. आता बघा मस्त असे ताजे वांगे घेतलेले आहेत मी काटेरी. तर वांगे असे कट करून घ्यायचे आहेत चारी बाजूने, त्याच्या 4 फाका करून घ्यायच्यात. अर्ध्यापर्यंत मीठ आपण याच्यासाठी टाकलं होतं पाण्यात की जेणेकरून आपले वांगे काळे पडणार नाही. तर बघा सर्व वांगे इथे मी कट करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आहे ना मीठ टाकून घ्यायचे वांग्यामध्ये आणि आपण जो मसाला बनवला होता ना तो मसाला पण याच्यामध्ये भरून घ्यायचा आहे. आता कुकर ठेवलाय गॅसवरती. कुकर आपला छान गरम झाला की त्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार तेल टाकून घ्यायचे. तेल छान गरम झालं की त्यामध्ये वांगे सोडून घ्यायचेत मसाला भरलेले. वांगे टाकले की लगेच बोंबील पण टाकून घ्यायचे बरं का त्याच्यामध्ये. मस्त वांगे आणि बोंबील टाकले का असा छान मस्त वास येतो बरं का. छान ते मसाला फ्राय होतोय ना, मस्त घमघमाट वास सुटलाय. त्याच्यानंतर उरलेला मसाला टाकून घ्यायचा आहे आणि छान असं मस्त परतून घ्यायचं आहे ते. आणि मग भांड्यामध्ये पाणी टाकून ते पाणी पण टाकून घ्यायचं आहे आपण. त्याच्यानंतर आता इथे आहे ना पातेल्यात पाणी ओतून घेतलं आहे मी आणि आता आपण बटाटे पण टाकणार आहोत त्याच्यामध्ये. छान लागतं वांगं बोंबील बटाटा. बटाटे असतील तर टाकायचे किंवा नाही टाकले तरी पण चालतात बरं का. पण आमच्या घरात खातात वांगं बटाटं, त्याच्यामुळे मी टाकून घेतलेले आहेत. 2 बटाटे घेतलेत मी, व्यवस्थित कट केले त्यांना आणि छान धुवून टाकून दिलेले आहे त्याच्यामध्ये. आता आपले बटाटे टाकून झाले की एक टोमॅटो घेतला आहे. टोमॅटो पण असा कट करून घ्यायचा आहे बारीक, वरतून टाकून द्यायचा आहे टोमॅटो. सगळं मिक्स करायचं आहे आणि आता आवश्यकतेनुसार पाणी ॲडजस्ट करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये. चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकताना पण थोडी काळजी घ्यायची, कारण आपण मसाल्यात पण मीठ टाकलं होतं आणि वांग्यांमध्ये पण मीठ भरलं होतं ना. आणि त्यानंतर झाकण लावून एक शिट्टी काढून घ्यायची. एका शिट्टीमध्ये ना आपलं वांगं छान शिजतं, खूप गाळ पण होत नाही, एकदम व्यवस्थित शिजल्या जातं. आणि तयार आहे आपली मस्त अशी काळ्या मसाल्यातील वांगं बटाटे बोंबीलची भाजी. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.